हॅलो, नमस्कार ट्रेडर्स. वेलकम टू माय स्नायपर ट्रेडर्स चॅनल. आय होप आजचं मार्केट सगळ्यांनी बघितलं असेल. आय होप की माझा आवाज सगळ्यांपर्यंत लाऊड अँड क्लिअर असेल. सो बेसिकली आज साइडवेज मार्केट होतं. द ओनली थिंग इज लाईक आयशर मोटर त्या आपल्या 1 आवरच्या डिमांड झोन मधून जो फुटलाय, खूप मस्तच, म्हणजे एक नवीन हाय त्याने तयार केला आज. सो लेट्स सी व्हॉट विल बी द लेवल्स फॉर द टुमॉरो. म्हणजे उद्या शुक्रवार तर आहे. आणि आज काय झालं, का झालं, आणि कोणते पॉइंट्स जे आपण काल डिस्कस केले होते तेच सेम त्या चार्ट्स मध्ये आपण आज आयडेंटिफाय करू. लेट्स गो विथ द फर्स्ट इंडेक्स. निफ्टी 50 बघूया आपण. निफ्टी 50 मध्ये आज काय झालं आणि उद्यासाठी काय लेवल असेल ते असेल. आपण हे मार्किंग केलं होतं निफ्टी 50 साठी की जोपर्यंत 25,400 या राऊंड नंबरच्या अप जोपर्यंत प्राइस आहे, निफ्टी आहे, इंडेक्स आहे, सो तोपर्यंत तरी मार्केटमध्ये शाबूत आहे. बट प्रेडिक्शन प्रोबॅबिलिटी अशी आहे की हा झोन आता त्याने तोडला पाहिजे. याचा रिझन असं की जो काही डिमांड झोन होतो, जो काही इथे सपोर्ट्स होता, बायर्स पण किती ताकद लावणार ना त्याला वरती घेऊन जायला. एक ना एक टाइमला तो खाली पडणारच. सो आता जवळपास इथे ताकद लावली, ह्या लेवलला ताकद लावली, इथे बायर्सनं ताकद लावली, बट स्टील प्राइस इज नॉट मुव्हिंग टू अपवर्ड्स. सो आता असं दिसत आहे की कदाचित हा झोन तुटण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. आज कॅन्डल चांगली झाली, ॲग्री. आज एक कॅन्डल ही जी झालेली आहे ती थोडी चांगली झालेली आहे. याचं रिझन असं की एक हॅमर कॅन्डल झाली आहे. आता अशी एक सायकोलॉजी, असे आपण म्हणजे इन्स्टिट्यूशन सायकोलॉजी म्हणू शकतो की ही जी हॅमर केली, मे बी रिटेलर्सला या हॅमरला कॅन्डल बघून इन्व्हाइट केलं असेल की हॅमर झाली, लेट्स एंटर. हॅमर झाली, लेट्स एंटर. द नंबर ऑफ रिटेलर्स पार्टिसिपेशन इथे इन्क्रीज होईल हॅमर झाले म्हणून, आणि मे बी मग त्यांचा एल हिट करण्यात येईल. सो मला तर सध्या ती सायकोलॉजी म्हणजे तसं बिहेवियर दिसतंय मार्केटमध्ये किंवा न्यूजमध्ये पण. म्हणजे मला असं इतके काही पॉझिटिव्ह काही दिसत नाही की हिथून अपमूव गेली पाहिजे. हा, हिथून जर अपमूव ह्याला जाण्यात, म्हणजे जर ह्या निफ्टीला अपमूव जायचं असेल, कारण आत्ता जे सध्या निफ्टीला अप घेऊन चालले ते म्हणजे फक्त बँक निफ्टी आता या पॉईंटला. कारण बँक निफ्टी थोडीशी स्ट्रॉंग आहे. बँक निफ्टी थोडीशी का असताना स्ट्रॉंग आहे, हॅमर झालेली आहे. बट आपण बँक निफ्टी डिस्कस करूच की एक्झॅक्टली काय लेवल्स आहेत त्याच्यामध्ये, काय होऊ शकतं. तर त्याच्यामुळे हे विक्स तयार झालेले आहेत. सो जोपर्यंत 25,400च्या अप प्राइस आहे तोपर्यंत निफ्टी मध्ये अजून थोडंसं मुवमेंट बाकी आहे असं म्हणू शकतो. बट उद्या जर समजा, मे बी उद्या फ्रायडे आहे, डोंट नो लाईक व्हॉट विल बी द हॅपन. साइडवेज पण जाऊ शकतो किंवा ह्या लेवलचा थोडासा ब्रेक देऊन परत थोडासा अप येईल, म्हणजे असं बेस कॅन्डल तयार करू शकतो. इट्स पॉसिबिलिटी, पॉसिबल आहे तसं. लेट्स सी निफ्टी बँक काय म्हणते. निफ्टी बँक तर सध्या हेच म्हणते की बँक सध्या स्ट्रॉंग दिसते. बँक निफ्टी थोडीशी स्ट्रॉंग तर दिसते अजून. म्हणजे ह्या लेवलच्या ह्या झोन मधून जी रिॲक्शन आली, राईट, या झोन मधून जी रिॲक्शन आली, ही रेड कॅन्डल, या रेड कॅन्डलला टच करून मार्केट प्राइस म्हणजे बँक निफ्टी तर डाऊनसाइड तर आलेलीच आहे. बट आता इथे असं दिसतंय की इथे थोडस साइडवेज गेलेलं आहे. ही रेड कॅन्डल हे सांगते की सेलर्स तर ऍक्टिव्ह चांगलेच आहेत. ह्या ग्रीन कॅन्डलने 50% तरी या सेलर्सना संपवलेलं आहे. देन इथल्या ज्या ओरिजिनल झोन जो आहे, ओरिजिन ऑफ द सेलिंग, तिथे टच करून तर प्राइस खाली आली. बट इथे जे दिसते आपल्याला आता
ह्या पॉइंटला मला असं दिसतंय की रिटेलर्सला कदाचित इथं इन्व्हिटेशन असेल. रिटेलर्सला कदाचित इथे इन्व्हिटेशन असेल. ही बेसिकली इथे एक साइडवेज गेलाय मार्केट, ही हॅमर तयार झाली आहे. सो इथून एक ग्रीन कॅन्डल, अशी ग्रीन कॅन्डल एक्सपेक्टेड आहे. जर झाली तर अशी ग्रीन कॅन्डल एक्सपेक्टेड आहे, तरच बँक निफ्टीमध्ये म्हणजे आपण ट्रेड घेऊ शकतो किंवा घेतलं जाऊ शकतो. बट अजून तरी बँक निफ्टीमध्ये ट्रेड तर दिसत नाही. हा, जे कोणी 5-10 स्कॅल्पिंग वगैरे करतात किंवा 5-10 पॉईंट्स काढतात, सो दे कॅन डू इट. दे कॅन डू इट. बघितलं तर तसं बघा नाही, ते एक रिटेलर्ससाठी इथे ट्रेंड लाईन चालू आहे. ही ट्रेंड लाईन पण का झाली बघा ना, इथे या लेवलला ट्रेंड लाईन होण्याच्या मागचं कारण काय आहे? इथं एक सेलिंग झोन होता, ह्या पॉइंटला टच केलं, डाऊन आलं. ह्या लेवलला सेलिंग झोन आहे, इथे फेअर व्हॅल्यू गॅप झाली, बट फेअर व्हॅल्यू गॅप राहू दे. बट ह्या लेवलला सप्लाय झोन आहे, ठीक आहे. इथे टच केलं, डाऊन आलं. आता परत त्याच लेवलला परत गेलेलं आहे, जाऊन परत खाली डाऊन आले. बट आता असं दिसतंय की ह्या लेवलला राहिला तो फक्त ही लेवल, ही ओरिजिन. म्हणजे ऑलमोस्ट हितला सगळा झोन संपलाय निफ्टी बँकसाठी. हा लेवल सगळी संपलेली, म्हणजे इथं सेलर्स मला असे कोण दिसत नाहीत, ठीक आहे. जर ह्याला वर जायचं असेल तर डायरेक्ट ग्रीन कॅन्डल मोठीच्या मोठी करेल इथे, अशी ह्या लेवलपर्यंत, इथपर्यंत 61,400 ही जी लेवल दिसते तुम्हाला, ह्या लेवलपर्यंत एक चांगली ग्रीन कॅन्डल करेल असं दिसतंय, जर त्याला बाईंग साईडलाच अपमू द्यायची असेल तर. नाहीतर माझा व्ह्यू हा सेलिंग साईडचाच आहे. हा झोन कदाचित तो ब्रेक केला पाहिजे, कारण जर हायर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं, फॉर एक्झाम्पल आता मी हायर टाइम फ्रेम 1 आवरचा कन्सिडर केला, तर एक रेड म्हणजे एक सप्लाय टोटल हा, आणि एक पुलबॅक. हा सप्लाय, इथे पुलबॅक, आणि पुलबॅक झाल्यानंतर बघा एक साइडवेज. तर आता ह्या लेवलला असं स्ट्रक्चर दिसतंय की इथनं अशी रेड कॅन्डल खालीपर्यंत आली पाहिजे, राईट. सो मला तर दिसते असं की सेलिंग झोनच इम्पॉर्टंट आहे. मला बाईंगला अजून तर काही दिसत नाही. बाईंग मध्ये कितपत सध्या एंटर होणं चांगलं आहे किंवा नाही, मला वाटत तर नाही बाईंग साईडला. बट हा, काही स्टॉक्स असे आहेत की जिथं बाईंगला एंटर आपण होऊ शकतो. जसं की परवाच आयशा मोटर आपल्या झोन मध्ये येऊन गेला. सो हाय टाइम फ्रेम परत ह्या लेवलला साइडवेज तर आहे. बँक निफ्टी जोपर्यंत 60,000च्या वर आहे तोपर्यंत म्हणजे आपण म्हणू शकतो की बँक निफ्टी अजून तरी पॉझिटिव्ह आहे. सप्लाय सेलिंगचे प्रेशर होतं ते एकदाच आलं, त्याच्यानंतर सेलिंग प्रेशर आलं नाही इतके 3-4 दिवस. सो एक ग्रीन कॅन्डल कदाचित होऊ शकते, आणि जर हा ब्रेकआउट फेल करायचा असेल तर दुसऱ्या जेव्हा ती ग्रीन कॅन्डल होईल ना, तर दुसऱ्या दिवशी रेड कॅन्डल होईल, किंवा तीच ग्रीन कॅन्डल अशी रिव्हर्स डायरेक्शन मध्ये मूव्ह होईल, म्हणजे एक उलटी हॅमर जे आपण म्हणतो ती तयार होऊ शकते. बट लेट्स सी काय होते बँक निफ्टीमध्ये. आपल्यासाठी तरी सध्या काही नाहीये, ह्या रेंजमध्येच आपण ट्रेड करू शकतो, डाऊनसाइड अँड अपसाइड. लेट्स गो फॉर एचडीएफसी. एचडीएफसी मी म्हटलं होतं एचडीएफसी खाली यायला पाहिजे होतं, डाऊनसाइड त्याचं मुवमेंट मला कंटिन्युअस दिसतंय. सो एचडीएफसी आता तरी डाऊन आलेलाच आहे, चांगला डाऊन येतोय. मी म्हटलं होतं जर समजा
हे नसतं ना की ऑप्शनची एक्सपायरी नसती ना, मी थांबलो असतो यार याच्यामध्ये. ऑप्शनची एक्सपायरी जवळ आली आणि टाइम थिटा डिकेमुळे ना पॉसिबल झालं नसतं तेवढा तिथपर्यंत होल्ड करणं. आणि माझी एक चूक पण झाली की ही ग्रीन कॅन्डल बघितल्यानंतर मी इमिजिएट सेल पण केला. ऍटलीस्ट 1-2 दिवस वेट केला असतं तर तेवढं लॉस मध्ये न निघता मी म्हणजे ऍटलीस्ट मिनिमम लॉस मध्ये बाहेर पडलो असतो. बट एसएल जो होता तो एसएलच हिट केला माझा. त्यामुळे ठीक आहे, इट्स पास्ट. मला एचडीएफसी जो दिसतोय, जर समजा एचडीएफसी उद्या गॅपडाऊन झाला, एचडीएफसी जर समजा उद्या कदाचित जर गॅपडाऊन झाला, तर मॅक्झिमम जो एचडीएफसी चालण्याचे चान्सेस आता ह्या मुवमेंटला, म्हणजे छोटी अपमूव अपमूव तर येणारच ह्याच्यामध्ये, पण कधी येणार, तर ह्या झोनमध्ये आल्यानंतर इमिजिएट इथे आलं पाहिजे अपमूव. तर माझ्यासाठी एंट्री ही राहील आणि एक्झिट ही राहील 885 किंवा 884. एक तर ह्या लेवलला किंवा इथे थोडी टाईट जर एंट्री घेतली, ठीक आहे, डिपेंड्स. कारण ही कम्प्लीट मी बेस पण कन्सिडर करू शकतो. आणि 15 मिनिटाला आणि 1 अवरला सध्या सेमच स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर तर सेम दिसतंय. वेअर इज एचडीएफसी? याचं रिझन काय? कारण ही जी अपमूव आले ना, म्हणजे एचडीएफसी जो ऑल टाइम हाय गेलाय, त्याला रिझन हा झोन आहे. ऑब्व्हियसली की ह्याला कोणत्याही हायर टाइम फ्रेम झोनचा सपोर्ट नाही आहे. हायर टाइम फ्रेमचा झोन खाली आहे. म्हणजे म्हटलं ना, वडिलांचा जो सपोर्ट आहे त्याच्या मुलाला, तो अजून पण खूप लांब आहे. त्यामुळे इथं जे रिस्क घेईल आपण, ती रिस्क छोटी घेतली पाहिजे. म्हणजे इथं जर एंटर झालं ना, ह्या लेवलला कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे आपण. मी तर कदाचित आज ऑर्डर टाकेनच मी माझ्या धनच्या अकाउंटला. हा, या अकाउंटला इतकी जास्त मनी मी ठेवलेली नाहीत अजून, बट तिथे मी ऑप्शन्स करतो फक्त. आता ऑप्शन्स मध्ये माझं, आणि मेजरली मी ह्या झोनसाठी वाट बघतोय. हा सगळा कन्सोलिडेशनचा पार्ट जो आहे ना, इथे मी वाट बघतोय की प्राइस इथं येऊन रिॲक्ट झाली पाहिजे. इथं येऊनच रिॲक्ट झालं पाहिजे. ह्याच्या जर खाली येत असेल तर मग एचडीएफसी मध्ये मग नाही सांगू शकत. मग परत आपल्याला चांगलं अनालिसिस करावं लागेल हायर टाइम फ्रेमचं, की कुठे पण एक्झॅक्टली एंट्री घेऊ शकतो. ओके, सो एचडीएफसी बँक अजून माझ्यासाठी डाऊन साइडच आहे. फक्त ह्या झोन मध्ये जर आलं तर मुवमेंट येणार, नक्कीच येणार मुवमेंट. आणि जर समजा इथे जर गॅपडाऊन झालं ना, तर मग बँक निफ्टी मग अपमूव्ह येऊ शकते इथून. हे कॉन्फिडंट आहे मी त्याच्या बाबतीत. मग मग इथे बँक निफ्टी मग अपमूव्ह येऊ शकते. एचडीएफसी सध्या वॅटेज जे आहे ते कमी तर केलेलं नाही बँक निफ्टी मधून, बट लेट्स सी. देन आपला आयसीआयसीआय, आयसीआयसीआय मध्ये अजून तरी मुवमेंट स्ट्रॉंग तर दिसते. म्हणजे ह्या लेवलला अजून तरी सपोर्ट चांगला घेतलेला आहे आयसीआयसीआयने इथे. लेट्स सी. बट कित्येक दिवस झालं तो ह्या रेंज मध्येच बाउंड झालेला आहे इथेच. अजूनपर्यंत ह्या रेंजचा ब्रेकआउट नाही आलेला इथे. तुम्ही प्रॉपर बघितलं, ह्या रेंजचा अजून ब्रेकआउट नाही आलेला. कॅन्डल खूप चांगली झाली, हॅमर जी झाली ती कॅन्डल खरंच खूप चांगली झाली, दॅट्स नो डाऊट. बट अजून ब्रेकआउट नाही आलेला. दुसरी गोष्ट, आपण काल ही स्ट्रॅटेजी आपण अंडरस्टँड केलीच होती की लॉंग साइड आले, साइडवेज गेले, सप्लाय झोन सेलिंग झोन तोडून वरती क्लोजिंग दिल्या, मग परत आपल्या रिटेस्ट लेवलला आली. ठीक आहे, सो इथं प्रॉपर एंट्री होणार होती.
सो ते तर आहेच. बट आयसीआयसीआय तसा तर स्ट्रॉंग दिसतोय मला. आयसीआयसीआय आयसीआयसीआय तसं तर स्ट्रॉंग दिसते. आयशा मोटर बघू. आयशा मोटर खरंच चूक झाली, ह्या लेवलला जर बाईंग केलं असतं ना, नवीन हाय हाय क्रिएट केला आयशा मोटरने. बघा ना, ही पिन पॉईंट एंट्री होती आपल्याला 7,700 ची, आता 8,100 पॉईंट ची म्हणजे प्राइसला आयशा मोटर गेलेला आहे. खूप म्हणजे प्लॅनिंग करून सुद्धा एंट्री गेली नाही, घेतली गेली नाही. यास, ऑफिसच्या क्रशमुळे ना पॉसिबलच होत नाही प्रॉपर असं ट्रेडिंग करण्यासाठी. लेट्स से देन एसबीआय लाईफ इन्शुरन्स. एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये मी स्ट्रॉंग आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये ज्या पद्धतीने प्राइस डाऊनसाइड येते ना, ज्या फॉर्मॅटमध्ये प्राइस डाऊन यायला लागले, तुम्ही एकदा चेक करा. लोअर लोज बनवते ऍग्री, लोअर लोज तो बनव म्हणजे प्राइस मध्ये क्रिएट झालेली तर आहे. बट प्राइस मध्ये डाऊनसाइड येताना प्रत्येक कॅन्डल तुम्ही चेक करा, प्रत्येक मोमेंट तुम्ही चेक करा. बायर्स तेवढेच मला दिसत ऍड झालेले. आता ही एकच रेड कॅन्डल झाली, त्याच्यानंतर रेड कॅन्डल एकदम स्टॉप. ही एकच रेड कॅन्डल झाली साइडवेज. हा, हे मुवमेंट असंच असतं. बट सप्लाय झोन जर यायचं असेल तर कंटिन्युअस डाऊन 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 यायला पाहिजे. हे एकदम म्हणजे स्लो सप्लाय झोन म्हणू शकतो मी. त्यामुळे मी थोडा कॉन्फिडंट आहे की ह्या लेवलला आल्यानंतर इथे 4 अवरच्या डिमांड झोनला सो कदाचित म्हणजे एसबीआय लाईफ इन्शुरन्सला हाच वरती घेऊन जाऊ शकतो. आणि जर समजा एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय जर अपमूव जाणार असेल तर नक्कीच बँक निफ्टी पण अपमूव जाईल. आणि बँक निफ्टी अपमूव गेली तर निफ्टीमध्ये पण थोडंच फार पॉझिटिव्ह करेक्शन येईल. राईट. सो एसबीआय लाईफ नेक्स्ट. रिलायन्स, माय फेवरेट. रिलायन्स इंडस्ट्री. रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये अजून तरी मी डाऊनसाइडच आहे. स्ट्रॉंग कॅन्डल्स आहेत रिलायन्स मध्ये, सप्लाय एकदम स्ट्रॉंग आहे. मी डाऊनसाइडची वाट बघतोय ह्या लेवलला अजून तरी. आणि रिलायन्स तर ते तसं म्हणजे त्या प्राइस ऍक्शन मध्ये तरी मूव्ह होताना दिसत आहे सध्या. ओके, पी ऑलरेडी तुम्ही कोणी इथे ह्या लेवलला जरी घेतला असाल ना तर तुम्ही वेट करा खालच्या लेवल म्हणजे इथपर्यंत. हा मंथ एंड कम्प्लीट एक्सपायरी एन्जॉय करा. ह्या लेवल इथे जर कोणी घेतला असेल ना 1,444 ला पी, सो डेफिनेटली ही लेवल इथपर्यंत येणार आहे ह्याच्यामध्ये रिलायन्समध्ये. बट जर समजा साईडवेज वगैरे जात असेल ना तर इमिजिएट बाहेर पडा, कारण इंडियन मार्केटमध्ये ऑप्शन डीके जो आहे तो त्याच्यामुळे मग काही आपल्याला होल्ड करण्यात काही मजा राहणार नाही. ओके, लेट्स गो विथ गोल्ड. गोल्ड आपण जरा चेक करूया. गोल्ड आता सध्या काय चालू आहे. ओके, सो गोल्ड आता सध्या त्याच्या म्हणजे सप्लाय झोनच्या जवळ. मी तुम्हाला हा सप्लाय झोन दाखवला होता 1 अवरला. हे बघा, हा सप्लाय झोन आणि हा टोटल सप्लाय झोन जो आहे तो 4 अवरला आहे. ओके, हा 4 अवरचा सप्लाय झोन आहे. जर गोल्ड आता सध्या कोणी ट्रेड करत असेल म्हणजे त्याला ज्यांना कोणाला पण खूप स्ट्रॉंग म्हणजे जे 100 पिप्स मध्ये एन्जॉय करतात ना, मला तर म्हणजे वाटत नाही 100 पिप्स किती इम्पॉर्टंट आहेत. माझ्यासाठी 1,000 1,500 इतके पिप्स पाहिजेत आपल्याला.
आणि हे सप्लाय डिमांडच देऊ शकतो तुम्हाला. ह्या लेवलला कधी पण मी म्हणेन की इथे सेलिंगला उतरलं पाहिजे, इथे ह्या झोनमध्ये. ती 5352. गोल्ड आम्ही का खाली येणं म्हणतोय, कारण जर समजा प्राइस ऍक्शन जर आपण बघितली आणि ग्लोबल सेंटिमेंट जर बघितले आपण, सो सध्या गोल्ड थोडस तरी निगेटिव्ह येणं गरजेचं आहे. हा, आता तुम्ही पॅटर्न एक बघा गोल्डचा. हा पॅटर्न बघा गोल्डचा. जेव्हा जेव्हा गोल्ड नवीन हाय बनवलाय गोल्डने, तेव्हा तेव्हा एक नवीन म्हणजे एक रेड कॅन्डल म्हणजे एक सप्लाय, मग थोडंसं करेक्शन, देन त्याच्यानंतर परत नवीन हाय. नवीन जेव्हा हाय बनवला त्यानंतर परत रेड कॅन्डल. म्हणजे काय करतोय, जेव्हा जेव्हा ब्रेकआउट्स आलेले आहेत तेव्हा तेव्हा रिटेलर्सना ट्रॅप केलेलं आहे आणि परत अपमूव्ह दिलेले. आता इथे पण तेच झालेलं आहे. आता हा जो हाय बनवला तो इतका स्ट्रॉंग बनवलाय, इतका स्ट्रॉंग बनवलाय, म्हणजे एकदम मोठा बबल क्रिएट झाला इथे, एकदम मोठा बबल, राईट. आणि सेम जेव्हा नवीन हाय बनवला तेव्हा परत रेड कॅन्डल. म्हणजे इथे सगळ्यांना घाबरवलंय खरं म्हटलं तर. सगळ्यांना घाबरवलं, बाहेर पाडलं, म्हणजे बाहेर जाण्यास भाग पाडलं खरं सांगायचं झालं तर. इथे बरेच जण, हे जवळपास नाही म्हटलं तर कदाचित नियर अबाउट 3 का 4 ट्रिलियनचं सेलिंग होतं हे टोटल. म्हणजे हे रशियानं त्यांचं प्रॉफिट बुकिंग ज्यावेळी केलं, राईट, ते रशियाने त्यांची इकॉनॉमी स्टेबल करण्यासाठी जेव्हा प्रॉफिट बुकिंग केलं, सो तेव्हा ही कॅन्डल्स तयार झालेले आहेत. आणि आता हे जे काही अपमूव्ह चालू आहे ते सध्या US आणि इस्रायल यांचं जे सध्या कम्युनिकेशन चालू आहे कंटिन्युअसली इराणच्या बाबतीत, सो त्या न्यूजमुळे हे जरा थोडंसं अपमूव्ह आलेलं आहे. बट एनिवे लाईक गोल्ड थोडं खाली येणं गरजेचं होतं. बघू, लेट सी. बट गोल्ड इतकं व्हॉलाटाईल आहे, इतकं मॅनिप्युलेटेड आणि व्हॉलाटाईल आहे ना, आपण म्हणजे प्रोबॅबिलिटी 100% म्हणूच शकत नाही की असंच होणार आणि तसंच होणार. आपलं काम आहे की प्रॉपर एंट्री, SL विथ एंट्री एक्झिट प्लॅन करणे, रिस्क मेंटेन ठेवणे. ठीक आहे, SL हिट झाला, नेक्स्ट पॉइंटला आपण एंट्री घ्यायची. सो गोल्डचं सध्या तरी माझं व्ह्यू म्हणजे हेच आहे की सध्या हा अपमूव्ह तर जाणार, अपमूव्ह जाताना तो जवळपास ह्या लेवल पर्यंत तरी जाणार आहे. 400 म्हणजे जवळपास आत्ता किती आहे, 5200 ह्या पॉइंटला आहे. सो 5400, ठीक आहे, ह्या लेवल पर्यंत जायलाच पाहिजे गोल्ड. सध्या साइडवेज गेलाय, कारण आता इथे काय करणार, ह्या लेवलला तो आता लिक्विडिटी क्रिएट करायला लागलाय. लिक्विडिटी क्रिएट करून लिक्विडिटी स्वीप करणार. इव्हन आता जर समजा तुम्ही बघितलं तर बाय साईडची लिक्विडिटी ऑलरेडी स्वीप झाली. ह्या लेवलला जेव्हा ही डिमांड क्रिएट झाली तेव्हा प्रत्येक जण इथं बाय करते. आणि हे जे सप्लाय झोन बघितलं तुम्ही तर एकदम स्लो 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 स्लो, आणि इथे डायरेक्ट सगळ्यांचा SL हंट केला, देन अप गेला. दिस इज कॉल्ड लिक्विडिटी स्वीप. जिथे जिथे साइडवेज मार्केट जातं ना तिथे तिथे हाय चान्सेस असतात लिक्विडिटी, म्हणजे तिथे लिक्विडिटी क्रिएट होते आणि तिथे लिक्विडिटी स्वीप होण्याची. तिथे पण बघा ना, ह्या लेवलला सेलिंग साईडला लिक्विडिटी झाली, सगळ्यांचे SL खाल्ले, बायर साईडचे SL खाल्ले, आणि मग परत अपमूव्ह. ओके, सो आय होप 800 लेवल सगळ्यांना कळाले असतील. देन त्याच्यानंतर इंडियन मार्केट अँड गोल्ड, मी फक्त गोल्डच बघतो, बिटकॉइन वगैरे जास्त काही बघत नाही. बिटकॉइन नॉट इंटरेस्टेड. गोल्डमध्ये सध्या मी इंटरेस्टेड आहे. हा, मी ह्याला अजून ट्रेडिंग करायला टाइम भेटलेला नाहीये. ओके, सो नक्कीच मला थोडेसे शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवायचे आहेत, जे काही मी प्रॉफिट लॉस करतोय किंवा काय ते, जे मला प्रॉपर असा वे नाही भेटलेला, म्हणजे टाइम नाही भेटलेला ते क्रिएट करण्यासाठी.
पण डेफिनेटली मी चालू करेन जेव्हा पण मी माझा एक टाइम मी ठरवलेला आहे की त्या टाइम मध्ये मला फुल टाइम ट्रेडर बनायचं आहे. त्या टाइम मध्ये मी बनणार आणि हे करायचं आहे. ठीक आहे. सो बेसिकली ती जर्नी मी नक्कीच शेअर करेन हळूहळू. सध्या तरी मी जॉबलाच म्हणजे ऑनगोईंग आहे. सध्या प्रायोरिटी माझी तीच आहे. लेट्स से होप फॉर द बेस्ट. आणि माझी तर इच्छा आहे की नक्कीच दुबईमध्ये आता जेवढे काही ट्रेडर्स बसलेत ना त्यांच्यासोबत बसून ट्रेडिंग करायचं, त्यांना भेटायचं. हे तर आहे. स्वतःचे काही अम्बिशन्स असतातच वेगवेगळे, ते काय होतच राहतील. बट ज्यांच्यामुळे आपल्याला हे एन्करेजमेंट मिळाले, ज्यांच्यामुळे आपण म्हणजे ह्या क्षेत्रात उतरलोय, ठीक आहे. सो डेफिनेटली त्यांना तर एकदा भेटणं गरजेचं आहे. अनिश सिंग असेल, माझा पहिला क्लास मी बुमिंग बुल्स मध्ये केला होता, अनिश सिंग ठाकूर. सो आय होप व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. सो प्लीज डे टू डे ट्रेडिंग जर्नीसाठी, ट्रेडिंग लेवलसाठी, मार्केटमध्ये एक्झॅक्टली सप्लाय अँड डिमांड बेसिसवरती काय चाललंय हे समजून घेण्यासाठी तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा रे. चलो, बाय बाय, थँक्यू.